हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो मी ब्लॉग कंटिन्यू करत आहे. आम्ही रात्रीचे 12 वाजता गणपतीपुळेमध्ये पोहोचलो होतो. मी मला बोलली की पुढे दाखवते मी काय आम्ही डेस्टिनेशनला आहोत. बट ड्यू टू सम रिझन आम्हाला लेट झालं गणपतीपुळेमध्ये पोचायला. सो आम्ही ह्या रेसिडेन्सीमध्ये राहिलो होतो. तर ह्या रेसिडेन्सीचं नाव आहे स्वरूप रेसिडेन्सी. सो छान आहे वगैरे. आणि आता आम्ही चेकआउट करत आहोत. प्लस आज आहे गणेश जयंती. ह्या निमित्ताने आम्ही गणपतीपुळेमध्ये आता आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. प्लस आम्ही तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवू गणपतीपुळेमधले आणि पुढचं काय डेस्टिनेशन असेल ते तुम्ही स्वतःच. तर आज गणेश जयंतीच्या निमित्ताने गणपतीपुळेमध्ये मोठी यात्रा असते आणि आम्ही आता दर्शनाला चाललो आहे. तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत इथे. इथे यात्रेला आलेली छोटी छोटी मुलं पण खेळतात. तुम्ही याल ना, इथे खूप साऱ्या राहण्याच्या उत्तम सोयी आहेत. इव्हन मार्केट जवळ आहे, सगळं काय आहे. आणि मेन म्हणजे रिजनेबल प्राइसमध्ये आहेत. आपण गणपतीपुळेच्या मंदिराजवळ आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता इथे पण खूप स्टॉल्स लागलेत भांड्यांचे, ज्वेलरीजचे, कपड्यांचे. आज यात्रा असते जसं काही मी बोलली तुम्हाला. तर आपण जाऊया. सो आपण तुम्ही बघू शकता की आपल्याला गणपतीपुळेची छान अशी कमान दिसत आहे. म्हणजे आपण एंट्रन्स जवळ आलेलो आहोत. सो आता एंट्री करूया. इथे प्रसादाचे लाडू वाटले जातात. इथे मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिराच्या आतपर्यंत लागलेली आहे पूर्णपणे यात्रा छान अशी. आपण नारळ आणि अगरबत्ती आहे आणि पेढ्या आहेत. आपण बाप्पाला आपण आज नैवेद्य दाखवणार आहोत. तर हे आपलं एंट्रन्स आहे गणपतीपुळेचं. आपले मंदिर तर बघू शकता की भाविकांची गर्दी किती आहे इथे. आणि आपला सुंदर असा समुद्र किनारा, परत हे मंदिर वसलेलं आहे आपलं बाप्पाचं. सो आपण सुरुवात करूया. इथे अर्णव सुद्धा त्याची ब्लॉगिंग त्यांनी स्टार्ट केलेली आहे. आणि डोळे तुम्हाला प्रश्न पडला असेल की ते लोक नारळ का सोडतात. इथे अशी सूचना दिलेली आहे, कृपया नारळ सोडून राहणारे. जे नारळ मिळाले आहेत सगळ्यांना ते प्रॉपर सोडून नाही मिळाले. म्हणून आता तुम्ही बघू शकता की सगळेच नारळ सोडतात. तुम्ही एक बघू शकता.
A few moments later. असं छान प्रकारे दर्शन झालेलं आहे बाप्पांच्या श्रींचं. सो खूप छान सजवलेलं आहे. इकडे होम केलेला आहे. लोक त्याचं हे घेतात, दर्शन घेत आहेत. लोक सगळे लाईनीला उभे राहिलेले आहेत आणि जो इथला परिसर आहे तो खूप प्रसन्न झालेला आहे खूप छान प्रकारे. सो तुम्ही बघा खूप छान दिसते आणि परिसर पण खूप छान दिसतो. सो आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत. जसं काय तुम्हाला माहिती की मंदिराच्या समोरच बीच आहे. सो इथून मंदिर आपल्याला पूर्णपणे दिसत आहे एकदम छान प्रकारे. आणि इथे आज गणेश जयंती असल्यामुळे जत्रा लागलेली आहे, यात्रा म्हणजे. तर तिकडे सगळे असे खेळ म्हणजे बोलतात ना, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे आणि ऊनही खूप आहे. सो तुम्ही बघू शकता. आम्ही पण आता मजा करणार आहोत बीचवर आणि थोड्या वेळाने आम्ही पुढच्या डेस्टिनेशनसाठी निघणार आहोत.